आदरणीय सूर्यकांतजी केळकर, मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे ज्येष्ठ श्री वसंतराव देशमुख गुरुजी, माननीय डॉक्टर शरदराव हेबाळकर सर, या समारोह प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून आमच्या आग्रहाच्या विनंतीने उपस्थित असलेले माननीय सतीशजी मराठे, आजचे उत्सव मूर्ती आदरणीय धाट सर आणि सौ धाट वहिनी, सरांचे सर्व कुटुंबीय, मंचासमोरील निमंत्रित सर्व मान्यवर, संयोजन समितीतील सर्व सहकारी, उपस्थित पत्रकार बंधू, धाट सरांच्या वर प्रेम करणारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. खरं तर आदरणीय धाट सरांचा सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रम कौटुंबिक स्वरूपात परिवारात व्हावा अशी सरांची कल्पना होती. आणि हे सरांच्या भूमिकेतून त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते स्वाभाविक बरोबर होतं. पण आपणा सर्वांना आता मागच्या सत्रामध्ये त्यांच्याविषयी बोललेले जे त्यांचे सहकारी असतील, मित्र असतील, विद्यार्थी असतील, कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्यातून सरांच्या कार्याचा परिचय झालेला आहे. त्याची मी पुनरुक्ती करत नाही. कार्यक्रमाचा आत्ता विलंब झालेला आहे, त्यामुळे मी त्याची पुनरुक्ती करत नाही. पण त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर आपणा सर्वांना त्याची कल्पना आहे की सर प्रारंभी प्राचार्य आहेत. प्राचार्य राजाभाऊ धाट म्हणूनच ओळखले जातात. आणि आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे ते 31 वर्ष प्राचार्य राहिले. 12 वर्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेला झोकून देऊन भौतिक सर्व विकास केला. एक कल्पक प्राचार्य, विद्यार्थीप्रिय प्राचार्य, अनुशासनप्रिय प्राचार्य, उपक्रमशील प्राचार्य, आपल्या सहकार्यांना आपल्या परिवारातील सदस्य आहेत अशा रीतीनं मायेनं आपल्या संस्थेचे कार्यकर्ते आहेत अशा मायेने जवळ करून ही व्यासपीठावर बसलेली आमची जी ज्येष्ठ मंडळी आहे आणि समोरसुद्धा देशपांडे सर सारखे काही लोक आहेत. आम्हाला कधी वाटलंच नाही आम्ही प्राध्यापक होतो, नौकर होतो, कर्मचारी होतो, कधी वाटलंच नाही. सगळे कार्यकर्ते म्हणून आपल्या मस्तीत फिरायचे. संस्थेचं तिसरं पाऊल म्हणून सामाजिक कार्यात त्यांनी एकेकाची निवड केली आणि त्यांना त्या ठिकाणी उभं केलं. अनेक संस्था उभ्या केल्या, सामाजिक कार्य केलं. असं व्यापक व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि कौटुंबिक फक्त सत्कार समारंभ व्हावा किंवा सहस्त्रचंद्रदर्शन समारोह व्हावा अशी कल्पना संयोजन समितीत असणारे आमचे सर्व सहकारी यांना ते बरोबरच वाटत नव्हतं. आम्ही त्यांना आग्रह केला, विनंती केली, आपण हा कार्यक्रम प्रकट कार्यक्रम करू, आम्हाला परवानगी द्या. आणि त्यामुळे सरांनी आग्रह केल्यामुळे आम्ही लोकांनी आग्रह केल्यामुळे सरांनी ठीक आहे म्हणाले. आणि मग संयोजन समिती गठीत झाली. धाट परिवारही त्याच्यासोबत आहे. आणि असं सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आज जो संपन्न होतो आहे त्याला ते स्वरूप आलं. त्याच्यासाठी गौरवग्रंथही काढण्याची कल्पना झाली. तर आम्हाला
आश्चर्य वाटलं की आम्हाला थांबवावं लागलं लोकांना वेळेचा आणि नियोजन केलेलं असल्यामुळे की लेख पाठवणं आता बंद करावेत किंवा आम्ही आता छापूच शकत नाही. 62-63 लेख आहेत, त्याचा विषय आता नंतर होणार आहे. हा गौरवग्रंथ पाहिल्याच्या नंतर आपण अशा सुवर्ण काळात सरांच्या बरोबर होतो असं आम्हा सर्व सहकाऱ्यांना वाटलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर या संयोजन समितीचे सर्व सहकारी आपल्यासमोर आहोत. सरांनी आम्हाला अनेक परिस्पर्श करून दिले. नानाजी देशमुख आले, नानाजी देशमुखांच्याबरोबर काम करा, दीनदयाल संस्थांचं काम करा, ग्रामविकासाचं काम करा. त्यांची ही तळमळ होती. झोकून देण्याचं तर काम होतंच, पण ही तळमळ होती, त्यामुळे अनेक कार्यकर्ते घडले. प्राध्यापक केवळ प्राध्यापक असू नये, त्यानं संशोधनही केलं पाहिजे, संशोधनाचं ॲप्लिकेशनही केलं पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची दृष्टी होती. सरांचं एक स्वप्न होतं, ते राहिलं. महाविद्यालयाला ॲटॉनॉमस कॉलेज करावं अशी सरांची इच्छा होती. आजच्या नवीन शैक्षणिक धोरणात याला महत्त्व आलेलं आहे. असे सर अन्य सेवा क्षेत्रात सुद्धा अभाविप आणि सहकारी क्षेत्रात आत्ता त्यांचा सगळा उल्लेख झालेला आहे. तर अशा सरांचा सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमात आम्हाला सर्व संयोजन समितीला आणि आपण उपस्थित असलेल्या सर्वांना खरंच विशेष आनंद आहे की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. हा जो त्यांच्या जीवन कार्याविषयीचा विषय आहे. एक मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की आपलं वैयक्तिक जीवन तर असतंच, पण समाजासाठी केलं पाहिजे, समाजाचं ऋण फेडलं पाहिजे, समाजाचं ऋण फेडलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण ज्यांनी असं व्यापक काम केलं, समाजकार्य केलं, त्याची कृतज्ञता समाजानंही व्यक्त केली पाहिजे. तो खरा सुसंस्कृतपणा आहे. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचा विषय हा मला असं वाटतं की आपल्या सर्वांचा आनंदाचा विषय आहे. मी 1-2 गोष्टी आपल्याला अगोदरच्या निमंत्रण पत्रिका आणि सगळ्या बातम्यातून असं आपल्याला माहीत झालेलं होतं की आपले आदरणीय दाजी पणशीकर आणि डॉक्टर अशोकजी मोडक हे आपले परिवारातले ज्येष्ठ कार्यकर्ते. तुम्हाला सांगतो 90 वर्षाच्या वर असलेले दाजी पणशीकर, आम्हाला संकोच वाटत होता त्यांना निमंत्रण द्यायचा की इतकं वय झालेलं आहे, त्यांना कशाला त्रास द्यायचा. त्यांनी धाटसरांना फोन करून सांगितलं मी येणार आहे, मी येणार आहे. मोडक सरांना मी बोललो तेव्हा 84 वर्षाच्या वर वय, कॅन्सर. ते म्हणाले अशोकराव मी येणार. पण आपण असं समजू की आपल्याला त्यांचं भाग्य लाभलं नाही उपस्थितीचं, कारण त्यांची प्रकृती बिघडली आणि म्हणून ते आज आपल्यात उपस्थित नाहीत. तरी पण त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो, आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मुख्य सत्कार सन्मान सोहळा त्याचा पहिला भाग म्हणून प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी हे सन्मानपत्राचं वाचन करतील. सन्मानपत्रा. नमस्कार. सन्मानपत्र. आदरणीय प्राचार्य राजाराम गोपाळराव धाटसर. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे.
कविवर्य बा भ बोरकर यांच्या या काव्यपंक्ती आपल्या कर्तृत्ववान आयुष्याचे यथार्थ चित्रण उभे करतात. असे सार्थ व समर्पक आयुष्य कोणाच्या वाट्याला येते? तर आयुष्यात अनेक संकटे दत्त म्हणून समोर येऊन उभी राहिली तरी ज्यांनी धर्मसेवा, ईशसेवा आणि मानवसेवा हाच ध्यास घेऊन कर्मयोगी आयुष्य जगले त्यांच्या. आपलेही आयुष्य असेच सार्थकतेच्या परिसाने उजळून निघालेले. आपल्या सहवासात आमच्यासारख्या विद्यार्थी, सहकारी, स्नेही अशा अनेकांची जीवनेही उजळून निघाली. आपण अनेकांचे प्रेरणास्रोत ठरलात नव्हे तर असे अनेक प्रेरणास्रोत निर्माण करणारे ठरलात. हेच आपल्या आयुष्याचे परमोच्च यश आहे. अंबाजोगाईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिकूल वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे बीजारोपण करून विविध पारिवारिक दायित्वांच्या माध्यमातून कार्यमग्नता जीवन व्हावे या उक्तीप्रमाणे अनथक अविरत साधना करून आपण ते विचारांचे उद्यान बहरवत गेलात. त्याचीच फळे आजची पिढी चाखत आहे. आपले आजपर्यंतचे जीवन म्हणजे जणू नवोन्मेषशालिनी प्रतिभेचा आविष्कारच. याच प्रतिभेच्या आधारे पूजनीय डॉक्टर हेडगेवार व पूजनीय श्री गोळवलकर गुरुजी यांच्या विचारातील रचनात्मक कार्याची सृष्टी आपण निर्माण केलीत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील ओवीप्रमाणे इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. अशीच आपणही अनेक रोपटी लावलीत आणि त्या रोपांच्या वेली आज आकाशाला गवसणी घालत आहेत. शिक्षणाबरोबरच ग्रामविकास, सहकार, कृषी, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रात कार्य करून आपण आदर्शांचे जे मानदंड निर्माण केलेत ते पुढील पिढीसाठी दीपस्तंभ ठरतील. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यवाह पदाच्या कालखंडात आपण संस्थेच्या भौतिक विकासाचे उद्गाते ठरलात. खोलेश्वर महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणूनही आपले कार्य अत्यंत स्पृहणीय आहे. अगदी चिराचिरा घडविण्यापासून ते या ज्ञानमंदिरावर कीर्तीचा कळस चढवेपर्यंत आपला सुवर्णकाळ आम्हास स्मरतो. आपली कार्यशैली, संघटन कौशल्य, अनुशासन, शिस्त, कामात झोकून देण्याची वृत्ती, नवीन काम उभे करण्यासाठीचे परिश्रम, नाविन्यतेचा ध्यास इत्यादी आपल्या गुणांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या मनावर लोकमनसंस्कार करना हेच बिंबवत गेलात. आणि त्यामुळे आजही खोलेश्वर महाविद्यालय धाटसरांचे महाविद्यालय या नामाभिधानाने ओळखले जाते ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आदरणीय सर, आम्ही स्वतःला फार भाग्यवान समजतो. कोई चलता पदचिन्हों पर कोई पदचिन्ह बनाता है. आपण निर्मिलेली ही पदचिन्हे आम्हास मार्गदर्शक व स्फूर्तिदायी ठरतील. सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाच्या निमित्ताने संयोजन समिती आपला गौरव करताना आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच अनुभूती घेत आहे. आपणास व आपल्या सहधर्मचारिणी सौ सुलभा धाट यांना दीर्घायुष्य व आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले स्नेहांकित प्राचार्य राजाभाऊ धाट, सहस्त्रचंद्र दर्शन समारोह संयोजन समिती. धन्यवाद. सन्मानपत्राचं लेखन संजीवन प्रकाशामध्ये विविध
संयोजन समितीबाबतीत त्यांना याची विनंती करतो की या मुख्य सत्कार समारंभाचा भाग म्हणून आपण हे सरांचा सत्कार करावा. मी विनंती करतो सर्व सहकार्यांना व्यासपीठावर यायचं आहे. मुकरंद पत्ती आणि त्यांचे सहकारी. समोरील सर्व सन्माननीय व्यक्ती, 7 एप्रिल 2024 रोजी असं निश्चित झालं की सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गौरव ग्रंथ निर्माण करावा असं संयोजन समितीने ठरवलं. आणि मला असं सांगण्यात आलं की त्या संपादक मंडळाचं काम तुम्हाला पाहायचं आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की 3rd इयरला असताना वर्गात जायला 2 मिनिट उशीर झाला म्हणून कानाला धरून उठबशा काढा सांगणाऱ्या प्राचार्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने जो गौरव ग्रंथ करायचा त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या तर पुन्हा एकदा कान धरावे लागणार आहेत. परंतु करायचं ठरवलं. 27 एप्रिल रोजी संयोजन समितीने यादी दिली की यांचे गौरव ग्रंथामध्ये लेख असले पाहिजेत, संपर्क करा. आणि लगेचच कामाला सुरुवात झाली. माझ्यासोबत प्राध्यापक शामराव बारडकर, प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी, डॉक्टर दिगंबरराव मुडेगावकर आणि किशोर देशपांडे अशी आमची 5 जणांची ही टीम होती. 30 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. फोन करायला सुरुवात झाली. नंतर पत्र करून व्हॉट्सअपवर पत्र दिली, कारण कालावधी फक्त 3 महिन्याचा होता. काही लेखकांचे लेख फोनवर, काहींचे मेलवर, काहींचे व्हॉट्सअपवर आणि काहींच्या मुलाखती घेऊन त्याचं शब्दांकन करून असं गौरव ग्रंथासाठीचे लेख मिळवण्याचं काम सुरू होतं. प्रत्यक्षामध्ये अक्षर जुळवणी करण्यासाठी हे लेख 23 मे रोजी आम्ही दिले आणि 23 जून रोजी आम्ही ते छापण्यासाठी पूर्ण केले. अत्यल्प कालावधी मिळाला. जेव्हा सांगितलं तेव्हा वाटलं की एवढ्या आयामामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये करावयाचा गौरव ग्रंथ अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये होईल का? परंतु नाही म्हणायचं नाही.
आणि जे घेतलं खांद्यावर ते पेलायचं आणि ते पूर्ण करायचं, ही शिकवणच धाट सरांनी दिलेली असल्यामुळे ते सहज शक्य झालं. संपादन करत असताना जे लेख मिळाले, एकूण 62 लेख आम्हाला मिळाले. पैकी 58 लेखाचं आमचं संपादन करण्याचं काम संपलं होतं. त्याची अनुक्रमणिका करणं सुरू होतं. नंतर एक एक फोन यायला लागले, माझा एवढा लेख. आम्ही ते घेत गेलो. परंतु जेव्हा आम्ही ते आता छापायला दिलं प्रेसला, त्यानंतर आलेले 2 लेख मात्र आम्हाला त्यात घेता आले नाहीत. त्यामुळे त्या लेख लिहिणाऱ्या व्यक्तींचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. त्यांना असं सांगू इच्छितो की मी माझ्या वेळेच्या मध्ये काम करू होणं शक्य नसल्यामुळे मला त्याचा अंतर्भाव या ग्रंथामध्ये करता आलेला नाही. संपादनाचं काम करत असताना धाट सर, आत्ता आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं की प्रत्येकाने जी मनोगत व्यक्त केली, अनेक गोष्टीची पुनरावृत्ती होत होती. तसं लेखामध्येही होत होतं. काही लेख तर 18 पेजेसचे, 20 पेजेसचे, 25 पेजेसचे लेखही आम्हाला मिळाले. गौरव ग्रंथ करायचा तेव्हा असं ठरलं की 100 पेजेसचा गौरव ग्रंथ करायचा आणि एकच लेख 18 पेजेसचा, 20 पेजेसचा जर मिळत असेल तर 300-350 पेजेसचा गौरव ग्रंथ करणं आणि ते 2 महिन्यामध्ये करणं माझ्यासाठी तरी केवळ अशक्य होतं. आणि मग आम्ही संपादनाचं काम करायला सुरुवात केली. जी पुनरावृत्ती झालेली आहे ते सगळं आम्ही त्यातून काढलं. काही लेखांमध्ये संपादनाच्या कौशल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी करत असताना काही शब्द बदलावेही लागले. ते आम्ही बदलले सुद्धा. उद्देश महत्त्वाचा असा होता की धाट सरांनी 1963 पासून 2023पर्यंत 60 वर्ष केलेल्या कामाचा लेखाजोखा या ग्रंथामध्ये मांडायचा आहे. आणि 60 वर्षाचं काम 2 महिन्याच्या कालावधीमध्ये गौरव ग्रंथामध्ये घेणं हे माझ्यासाठी खूपच कठीण होतं. पण काही प्रमाणामध्ये का होईना माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की आपल्याला तो गौरव ग्रंथ पाहिल्यानंतर निश्चितच असं वाटेल की एक चांगला गौरव ग्रंथ प्रकाशित होतो आहे. सरांच्याबद्दल इतके दिवस इतक्या वेगवेगळ्या आयामामध्ये काम केलेलं असल्यामुळे त्याची एक कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी ह्या गौरव ग्रंथाचा घाट संयोजन समितीने घातला. 62 लेखांचं एकूण 9 गटामध्ये आम्ही विभाजन केलं. अर्थातच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, सरांचे सगळे सहकारी, वेगवेगळ्या ठिकाणी सर काम करत असताना ते सगळे सहकारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सहकार भारती, दीनदयाळ शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र, अंकुर प्रतिष्ठान, दीनदयाळ बँक आणि सरांचे माजी विद्यार्थी, अशा 9 गटांमध्ये या ग्रंथाचं आम्ही विभाजन केलं आणि ते संपादन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी या निमित्तानं असं सांगू इच्छितो की संपादनाच्या कार्यामध्ये आमच्याकडून जर काही चुका राहिल्या असतील तर मी आपला याच ठिकाणी क्षमा मागतो. संपादन करत असताना आपल्या लेखातले काही गोष्टी पुनरावृत्ती झाल्यामुळे आम्हाला काढाव्या लागल्या. त्यामुळे माझा लेख जसा तसा आला नाही असं कुणाला वाटत असेल तर त्यांचीही मी क्षमा मागतो. तो संपादनाचा एक भाग असल्यामुळे आम्हाला ते करणं क्रमप्राप्त होतं. त्यासोबत ज्या दोघांचे लेख आम्ही घेऊ शकलो नाही त्यांचीही मी क्षमा मागतो. आणि मंचावरील मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्याच्यासाठी पाठीमागे जे एक फ्लेक्स लावला आहे त्याच्यावर गौरव ग्रंथाचं आपल्याला प्रकाशन करावयाचं आहे. पुढील सूत्र अभिजित जोंधळेंकडे. 65 लेख 160 पानाचा हा गौरव ग्रंथ, ज्यात भूतकाळातल्या काही नोंदी
ध्येय वेड अंतरात, ध्येय वेड अंतरात, कष्टांची भीती कुणा, ध्येय वेड अंतरात, कष्टांची भीती कुणा, हित गुजते काट्यांशी, हित गुजते काट्यांशी, सोबतीच ह्याच कुणा, ध्येय वेड अंतरात. हे कुणी न सांगावे अन्य मार्ग सुखदायी, त्या वाटा वर्ज आम्हा परतणे आता नाही, अथक चालना विराम, कोसळोत यातना, हित गुजते काट्यांशी, सोबतीच ह्याच कुणा, ध्येय वेड अंतरात. अंकुरले मन कधीन स्वार्थाच्या आशांनी, हसत्या भूजननीची प्रतिमा अमुच्या नयनी, या मोहांचे सुगंध झुलवितील नामना, हित गुजते काट्यांशी, सोबतीस ह्याच कुणा, ध्येय वेड अंतरात. सर्व दूर अंधकार परिप्रकाश मज पाशी, पांघरले दिव्य कवच श्रद्धेचे अविनाशी, दुर्दम विश्वास सवे अनविशुद्ध कामना, हित गुजते काट्यांशी, सोबतीच ह्याच कुणा, ध्येय वेड अंतरात, कष्टांची भीती कुणा, हित गुजते काट्यांशी, सोबतीच ह्याच कुणा, ध्येय वेड, ध्येय वेड, ध्येय वेड अंतरात. मी भावविभोर या गीतासाठी श्रुती विश्वजित धाट यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर शरदराव हेबाळकर सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ध्येय वेड अंतरात, कष्टांची भीती कुणा, आणि शेवटी त्यात असं म्हटलं आहे, हित गुजते काट्यांशी, सोबतीस याच खुणा. हे पद्य कोणी लिहिलं आहे तेही सांगतो, त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो, म्हणजे आपल्या सहज लक्षात येईल की या पद्यामध्ये या कार्यक्रमाचा सगळा डौल कसा एकत्र झालेला आहे. राजाभाऊंचा जन्म 1943 आहे आणि 1943मध्ये आपले शिवराय तेलंग नावाचे प्रचारक हे मालवणला होते. तरुण प्रचारक निघालेले आणि कोकणच्या परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून कार्य करत होते. 1940मध्ये डॉक्टर हेडगेवारांचा ज्यांनी संघाची स्थापना केली
त्यांचं निधन झालं होतं. आणि संघाच्या कार्यामध्ये असे शेकडो तरुण त्या कालखंडामध्ये देशभरात कार्यरत होते. म्हणजे काय करत होते त्याचं प्रतिबिंब या गीतामध्ये पडलेलं आहे. त्या काळातली, ब्रिटिशांच्या काळातली, डॉक्टरांच्या मृत्यूनंतरची समाजाची एकूण स्थिती आणि अशा स्थितीमध्ये संघाचं कार्य करण्यासाठी उभे राहिलेले शेकडो तरुण प्रचारक, काय त्यांची मनस्थिती असेल, काय काय सहन करावं लागलं असेल आणि त्यांनी कसं काम केलं असेल त्याचं प्रतिबिंब या गीतामध्ये आहे. सोबतीचं याच खुणा. कुठली खूण? हितगुज, आणि तेही काट्यांशी. आणि म्हणून मी असं म्हटलं की ज्या गीतानं आपल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे ते गीतच आपल्या एकूण कार्यक्रम आणि आज आत्ता चाललेला आपला आजच्या भाषेत म्हणायचं तर इव्हेंट, तो राजामुंच्या जीवनातला असला तरी तो समाजाशी, संस्कृतीशी आणि आपल्या सर्वांशी म्हणजे मनोरंबा नगरीतल्या आम्हा सर्व नागरिकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. मनोरंबा नगरीचं एक वैशिष्ट्य आहे. आत्ता मी फार जुन्या गोष्टी सांगणार नाही, पण याच्या मागची जी पिढी होती, ज्या पिढीनं इथं एक शाळा उभी केली, राज्य निजामाचं होतं, मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये सुद्धा त्यांनी आपलं योगदान दिलं, अशी ती पिढी होती. आणि त्याच्यानंतर 1950च्या नंतर एक दुसरी पिढी या समाजामधली जी उभी राहिली ती पिढी आजही कार्यरत आहे. अशा दोन पिढ्या माझ्या डोळ्यासमोर येतात. यातल्या दुसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व मामा क्षीरसागर, राजाभाऊ धाट या व्यक्ती करतात. बराच काळ लोटला आणि स्वाभाविकपणानं मामा क्षीरसागर आज आपल्यात नाही आहेत, पण राजाभाऊ धाट आहेत. ते त्यांच्यापेक्षा लहान वयानं, पण त्यांच्या बरोबरीनं काम केलेले. आणि त्यामुळे कधी त्यांच्याबरोबर बसलं तरीसुद्धा त्या कालखंडातला इतिहास डोळ्यासमोर उभा राहू शकतो, असं हे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक दृष्टीनं सांगायचं तर दोन महत्त्वाच्या चळवळी या कालखंडातल्या आहेत. एक आहे मराठवाडा विकास आंदोलन. ज्या मराठवाडा विकास आंदोलनानं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांच्यासारखी रत्न या समाजकार्यामध्ये जोडली आणि दिली, अशी चळवळ. आणि दुसरं सामाजिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं अशी घटना म्हणजे आणीबाणीचा कालखंड. ती तर खूपच मोठी गंमत आहे, कारण माझ्या समोर बसलेलेही अनेक जणं, मग पंजाब मस्के असतील, पद्माकरराव असतील, व्यासपीठावरचे सगळेजणं, राजाभाऊ आहेत, वसंतराव आहेत, सगळेच आम्ही सगळेजणं नाशिक रोड जेलमध्ये होतो. आत्ता डॉक्टर लोहियांची सुद्धा मला आठवण येते, तेही आमच्याबरोबर जेलमध्येच होते. आता आज तेही नाही आहेत. म्हणजे या दुसऱ्या पिढीतली सुद्धा अनेक रत्न जी मागच्या पिढीतून पुढे सरकत आली, त्यांचा मागच्या पिढीशीही संबंध होता आणि आजच्या पिढीलाही घडवण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. असं हे जे दुसरं सत्र आहे या कालखंडातलं, त्याचं प्रतिनिधित्व एका अर्थानं राजाभाऊ धाट करतायत. त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी किंवा त्यांनी केलेल्या अनेक कार्याविषयीची माहिती आपल्याला या स्मरणिकेत पण प्राप्त होणार आहे आणि अनेकदा त्याचा उल्लेख पण झालेला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी त्याचा उल्लेख करत नाही. फार मोठं लांबलचक एक भाषण द्यावं या विषयावर त्यांच्या गौरवासाठी अशी माझीही कल्पना नाही. समोर व्यासपीठावर अशा प्रकारानं काही सांगणारे, मार्गदर्शन करणारे, माझ्यापेक्षाही अधिक अधिकार असलेली मंडळी पण आहेत. आणि त्यामुळे मी फक्त त्याचा सुतोवाच करून तुम्हाला इतिहास
आणि त्याच्याशी जोडलेल्या काही घटना एवढाच फक्त उल्लेख आपल्याजवळ केला. कारण शेवटी इतिहास काय असतो, त्या त्या कालखंडाचा इतिहास म्हणजे त्या कालखंडातल्या व्यक्तींचं कर्तृत्व सांगणाऱ्या घटना, असं इतिहासाचं स्वरूप असतं स्वाभाविकपणानं. त्यामुळे त्या अर्थानं या कालखंडाचं प्रतिनिधित्व करणारे राजाभाऊ धाट हा समकालीन इतिहास आहे. आम्हा अंबेजोगाईतल्या सर्वांच्यासाठी म्हणून, सगळ्या नागरिकांच्यासाठी म्हणून तेवढाच फक्त उल्लेख मी त्या संदर्भातला आपल्यासमोर केला. पण त्याबरोबरच आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात येते. मुळात काय आहे, सहस्रचंद्र दर्शन म्हटलं की एक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम की ज्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत परिवारातली सगळी मंडळी आप्तेष्ट हे एकत्र येतील आणि शांतियज्ञ करून पुढचं जीवन सुखकर जावं यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देतील, ह्याच्यासाठी म्हणून केला जाणारा हा स्वाभाविकपणानं धार्मिक असा सोहळा असतो. पण ज्यांचं जीवन संस्कृती आणि समाजाशी जोडलेलं असतं त्या व्यक्तींच्या जीवनातला सहस्रचंद्र दर्शन या सोहळ्याचं केवळ पारिवारिक महत्त्व नसतं, तर ते पूर्ण समाजाशी संबंधित असलेलं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असतं. आणि त्यामुळेच प्रास्ताविक करत असताना जसं सांगण्यात आलं की त्यांची इच्छा नव्हती, प्रश्न त्यांच्या इच्छेचा नव्हताच, कारण त्यांचे सगळे नातेवाईक आहेत ते एकत्र आले असते, त्यांचं औक्षवण केलं असतं, फार तर अगदी 80 ज्योती लावून मोठं औक्षवण त्यांचं केलं असतं, गोडधोड खाल्लं असतं आणि हवन केलं असतं, कार्यक्रम झाला सहस्रचंद्रदर्शन. पण तेवढं पुरेसं नसतं. समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा या क्षणापासून पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा त्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं सार्वजनिकरण करणं हा आमच्या समाजाचा गुण आहे. आणि म्हणून एका व्यक्तिगत परिवारातल्या धार्मिक कार्यक्रमाचं हे संस्कृतीकरण आणि सामाजिकरण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. दुसरी एक गोष्ट आहे, तेवढी सांगून मी फक्त थांबणार आहे. कुठली गोष्ट आहे, कुणीही पाया पडलं आयुष्मान भव, शतायुषी भव असा आशीर्वाद साधारणपणे दिला जातो. ज्याला तो आशीर्वाद मिळाला त्याला बरं वाटतं, देणाऱ्याने तो आशीर्वाद दिलेला असतो, पण फार गांभीर्यानं आपण तो घेतलेला नसतो. त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे दीर्घायुष्य हा शाप की वरदान असा एखादे निबंध लिहायला सांगितला, विशेषतः 80 ओलांडलेल्या आमच्यासारख्या व्यक्तीनं जर सांगितलं याच्यावर निबंध लिहा, तर तो फारसा काही वाचनीय नसेल. त्यामुळं प्रश्न तो नाही आहे. शतायुषी भव म्हणत असतानाची जी भावना आणि जी हजारो वर्षांची परंपरा त्याचा मी उल्लेख करणार आहे. ऋग्वेद आमच्या सगळ्या औपनिषदिक तत्त्वज्ञानाचं वेदांताचं सार ज्याच्यामध्ये आलेलं आहे ते ऋग्वेदापासून सुरू झालं. त्या ऋग्वेदातल्या पहिल्याच मंडलामध्ये 49व्या सूक्तामध्ये एक ऋचा आहे, हे विश्वेदेवांनो, विश्वेदेव म्हणजे सगळ्या देवता आल्या, देव, पृथ्वी, उषान, सरस्वती सगळ्या देवता आल्या त्याच्यामध्ये. हे विश्वेदेवांनो म्हणून मग त्या ऋचेमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. काय म्हणतायत स्वाहा करत असताना त्यावेळेचे ऋषीवर्य म्हणजे आपले पूर्वज ते असं म्हणतायत की हे विश्वेदेवांनो, तुम्ही मानवी जीवनाचं आयुष्य त्याची मर्यादा 100 वर्षाची निश्चित केलेली आहे.
त्यामुळे हा कोरडा आशीर्वाद नाही आहे. हजारो वर्षापूर्वीच्या ऋषीमुनींनी ही मर्यादा नक्की केली आहे देवतांनी, याचं प्रमाण दिलेलं आहे ऋग्वेदामध्ये. आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे की ही जी शृंखला आहे, ही जी साखळी आहे आणि 100 वर्षाचं आयुष्य तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, ती सीमा आमची निश्चित केलेली आहे, त्याचा प्रवाह खंडित होता कामा नये, याची जबाबदारी तुमच्यावर आहे, असंही देवतांना त्याच्यामध्ये बजावून सांगितलं आहे. आणि म्हणून हजारो वर्षांच्यापासून या समाजामध्ये अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक कार्यक्रम, तिन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत, असा कार्यक्रम आपल्या समाजामध्ये केला जातो. तसा सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा आज संपन्न होतो आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम झाला. त्या धार्मिक कार्यक्रमानंतर एका अर्थानं मला काय वाटतं किंवा माझ्या सरांच्या विषयीच्या भावना, अशा अर्थानं अनेकांनी आपले विचार प्रकट केले. हा सगळा या कार्यक्रमाचा स्वाभाविक समाविष्ट असलेला एकच भाग आहे या सगळ्या गोष्टीचा. असं ते दुसरं सत्र झालं. कशासाठी हे? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये काही ना काही केलेलं आहे, हे समाजाला मान्य आहे, ही समाजाची मान्यता. सार्वजनिक कार्यक्रम त्यासाठी ही समाजाची मान्यता आहे, तुम्ही असं असं केलं. अन्यथा आपल्याला माहिती आहे की कुठलीही व्यक्ती समाजामधली कितीही मोठी असली आणि त्यांनी कितीही मोठं काम केलेलं असलं तरी त्याची आस काय असेल? आईनं चांगलं म्हणावं, वडिलांनी शाबासकी द्यावी, समाजातल्या थोर व्यक्तींनी आपल्याला आपल्या कामाची काही पावती द्यावी, समाजाची मान्यता प्राप्त व्हावी, हे स्वाभाविक असतं. त्या अर्थानं हा कार्यक्रम म्हणजे अशा प्रकारची ही समाजाची पावती किंवा समाजाची मान्यता आहे, असंही आपल्याला समजायला हरकत नाही. असे अनेक आयाम हे सहस्रचंद्र दर्शन म्हटल्यानंतर त्याच्याशी जोडलेले आहेत. आता आणखीन एक शेवटची गोष्ट. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत. जगातला कुठलाही समाज तुमच्या माझ्या या भारतीय समाजापेक्षा भाग्यवान नाही, मी खात्रीनं सांगतो. त्याचं कारण असं की एकूण सगळे समाज आणि त्यांचा इतिहास जगातल्या समाजांचा जर आपण पाहिला तर कधीही आपल्याला त्या इतिहासामध्ये व्यक्तिजीवन आणि समाजजीवन आणि राष्ट्रजीवन यांचं एकत्रीकरण आणि त्यांनी करायच्या गोष्टी याच्याविषयीचं स्पष्टीकरण स्पष्ट शब्दात आपल्याला मिळणार नाही. त्या संकल्पनाच त्यांच्याकडे नाही आहेत मुळातच. आणि त्यामुळे आपल्या भारतीय समाजात मात्र जसं मी म्हटलं की हजारो वर्षांची एक परंपरा कण्वांनी लिहिलेल्या त्या सुक्तापासून आत्तापर्यंत 100 वर्षाची सीमा तिथपासून आत्तापर्यंत जी आमच्या डोळ्यासमोर उभी राहते, त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट उभी राहते की आमच्या संस्कृतीनं आम्हाला कधीही केवळ वैराग्य ही कल्पना सांगितलेली नाही. उलट धन्यो गृहस्थाश्रमः असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, विरागी लोक लागतात, संन्यासी लागतात, त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असतं, समाजाची घडण ते करत असतात, पण हे सगळं असताना सुद्धा शेवटी धन्यो गृहस्थाश्रमः असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे तो गृहस्थाश्रम एखाद्या व्यक्तीचा कसा झाला याच्यावर त्या व्यक्तीचं जीवन आणि त्याचं यश अवलंबून असतं. तोही आदर्श एका अर्थानं सरांनी आणि वहिनींनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. संस्कृतीनं जसं म्हटलं की धन्यो गृहस्थाश्रमः केवळ वैराग्याकडं बोट दाखवलं नाही, तसं परमार्थ करून म्हणजे गृहस्थाश्रम करत असताना सुद्धा परमार्थ ही संकल्पनाही त्याच्याबरोबर येते. वेदांचा जो इसेन्स आहे ना, वेदांचं जे सत्व आहे ना, ते उपनिषदांच्यामध्ये येतं आणि म्हणून त्याला वेदांत म्हणतात. वेदांचं प्रमुख सगळं जे
अध्यात्म आहे ते उपनिषदांच्यामध्ये येतं. या उपनिषदांच्यामध्ये ईशावास्योपनिषद हे सगळ्यात महत्त्वाचं उपनिषद, ज्याच्यामध्ये म्हटलं की आम्ही कोणीही नाही. म्हणजे एका बाजूला आम्ही सत्कार करतो आहे, व्यक्तिगत त्याचे गुण गातो आहे, समाज त्यांना मान्यता देतो आहे, आणि तरीही मनामध्ये एक निश्चित संकल्पना आहे, ईशावास्यमिदं सर्वम. हे सगळं काही निर्माण झालं ते परमेश्वरापासून निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यातच पुढं असं म्हटलेलं आहे, तेन त्यक्तेन भुंजीता, त्याचा त्याग भावनेनं तुम्ही भोग घ्या. पण तो का, त्याचं कारणही दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषेक्षतं समाहा. पुन्हा तोच संदर्भ आला, 100 वर्ष जगा. सगळ्यांना संस्कृतीनं आणि आपल्या प्राचीन तत्त्वज्ञानानं सांगितलं आहे 100 वर्ष जगा, म्हणजे जगणार आहात. हा आत्मविश्वास जागृत केला आहे त्यांनी. ठीक आहे, संकट येतात, निरामयता असते असं नाही, अनेकदा स्वास्थ्याविषयीची चिंता निर्माण होते. पण असं सगळं असलं तरी मुख्य आत्मविश्वास असा आहे की 100 वर्ष जगा, तुम्ही जगणार आहात. हा आत्मविश्वास या वेदांतानं जागृत केलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, साधू संत किंवा काही प्रवचनातनं कीर्तनातनं आपल्याला असं ऐकायला मिळतं की जसं तुमचं कर्म आहे तसं तुम्हाला भोगावं लागणार. त्या कर्माचा लेप लागला की तुमचं काय होईल काही सांगता येत नाही. पण आम्हाला हजारो वर्षांच्या परंपरेनं आणि आमच्या तत्त्वज्ञानानं एक दिलासा दिला आहे. पाठीवर हात टाकली, घाबरू नकोस. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विषेच्छतं समाहा. कर्म करत राहा आणि 100 वर्ष जग. एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. मनुष्य जीवनामध्ये सातत्यानं कर्म करीत राहिलात, योग्य पद्धतीनं कर्म करीत राहिलात आणि 100 वर्ष जगण्याची आकांक्षा बाळगलीत, कर्माचा लेप तुम्हाला लागणार नाही. भीती काढून टाकली आहे, काही कर्माचा लेप लागणार नाही. असं विलक्षण तत्त्वज्ञान ज्या संस्कृतीमध्ये आहोत आणि ज्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे, अशा परंपरेमधलाच आजच्या कालखंडातला, ज्याला तुम्ही कलियुग म्हणा, जग बिघडलं आहे म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण त्याच युगामधला आजच्या कालखंडातलाच हा एक कार्यक्रम आहे. आज चालू असलेला सहस्र चंद्र दर्शन हा काही कर्माचा कुणाला लेप लागणार नाही. तुमचं आयुष्य 100 वर्षाचं असू दे. त्यामुळे हेही आपल्याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं उपनिषदांनी सांगितलेलं आहे. कारण वय वर्ष 80, याच्यानंतर जर 20 वर्ष मिळणार असली तर त्याचा अर्थ असा की त्या 20 वर्षात सुद्धा मी काहीतरी करणारच, कर्म करत राहणार. आणि ते करण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये आहे. मला सहज माझ्या घरी एक कार्यकर्ते नागपूरचे येऊन उतरले, म्हणून आमच्या नागपूरच्या आठवणी निघाल्या होत्या. त्यावेळेला मी सहज त्यांना म्हटलं की मला आश्चर्य वाटतं ते मागो वैद्यांचं वाटतं. वय वर्ष 96-97 होतं तरी त्यांचं लेखन चालूच होतं. सकाळची शाखा बंद नव्हती, शाखेत जाणं चालू होतं. वयाच्या 97व्या वर्षीसुद्धा फ्रेश एकदम, जणू काही. आता शरीरात व्याधी नव्हत्या का? होत्या. थकलेलं नव्हतं का शरीर? थकलेलं होतं. नातवंडसुद्धा 60 ओलांडलेली 70 ओलांडलेली होती. शरीर थकलेलं असणारच ना. पण तरीही वयाच्या 97व्या वर्षी ते काम करतच होते. कधी तोंडावर चिंता दिसली नाही. प्रसन्नतेनं प्रत्येक गोष्टीचं ते काम करत असत. म्हणजे एकदा त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या दिवशी योगायोगानं मी आणि आणखीन एक आमच्या अखिल भारतीय कार्यकर्ते त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांचं अभिष्टचिंतन केलं. त्यांनी मला जाता जाता विचारलं, मी 70मध्ये होतो ना त्यावेळेला, जाता जाता मला त्यांनी विचारलं तुझं वय किती? मी त्यांना भीत सांगितलं 72. म्हटले अजून 18 वर्षांनी
म्हणजे अजून 10 वर्षांनी तुला पुन्हा यायचं आहे माझ्याकडे, या त्यांच्या 100रीला मी त्यांच्याकडे यावं ही अपेक्षा त्यांनी बोलून दाखव. ही जी मनाची खंबीरता आहे, हा जो विश्वास आहे आणि परंपरेनं सांस्कृतिक दृष्टीनं आम्हाला दिलेला जो वारसा आहे, या सगळ्या गोष्टीचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व सहस्र चंद्रदर्शनाचा हा कार्यक्रम करीत आहे. त्यामुळे या सहस्र चंद्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मनात असलेलीच गोष्ट फक्त मी प्रकट करून थांबतो की राजाभाऊ धाट यांना 100 वर्षाचं असं आयुष्य लाभावं आणि या 100 वर्षाच्या म्हणजे उरलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच काही ना काही कार्य त्यांच्या हातून होत राहावं, हा समाजासमोरचा आदर्श असतो आणि तो आदर्श आम्हाला प्राप्त व्हावा या स्वार्थानं आम्ही तुमचं सहस्र चंद्रदर्शन करतो आहोत. धन्यवाद. यानंतर आदरणीय श्रीयुत वसंतराव देशमुख गुरुजी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांतजी, सतीशजी, आजचे सत्कार मूर्ती शरदराव आणि अन्य आपण सर्व, माझी एक अडचण आहे. सर्वांना जेवढे माझ्या जवळ आले त्या सगळ्यांना माहिती, मला कोणाचा तोंडावर कौतुक स्तुती करता येत नाही. त्यामुळे मी काही फार लांब बोलणार नाही. 1-2 प्रसंग असे की ज्यामुळे कदाचित त्यांच्याबरोबर आमचा काही लोकांचा स्वभाव आपल्या लक्षात येईल. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकर्त्यांची एक परिपाठी काही लक्षात येईल असे मी सांगतो. एक बराच काळ असा गेला की मामा क्षीरसागर कार्यवाह होते, त्यांच्यानंतर पुन्हा परत राजाभाऊ धाट कार्यवाह झाले, त्यांच्यानंतर काही काळ मी झालो. माझ्या वैयक्तिक कारणासाठी म्हणून मला मध्यंतरी त्यागपत्र द्यावं लागलं होतं, प्रकृतीच्या कारणासाठी म्हणून. नंतर पुन्हा राजाभाऊ झाले आणि राजाभाऊंच्या नंतर पुन्हा शरदराव हेवाळकर झाले. आम्ही 3-4 त्यामधल्या काळामध्ये कार्यवाह म्हणून काम करत असताना आमच्या अतिशय जवळ कार्यवाह नसतील, कदाचित मुख्याध्यापक किंवा प्राध्यापक प्राचार्य नसतील, पण सहकार्याला काही माणसं उभी होती. मधल्या काळामध्ये मग पद्माकरराव देशपांडे आले. एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. मी 3 महिने की कार्यवाह झाल्यानंतर माझे 3-4 महिने आमचे अध्यक्ष इथे आले अंबाजोगाईला. त्यांना माझाही स्वभाव माहिती आणि राजाभाऊचं पण माहिती. त्यांना हे माहिती की मी जरा फार बोलत नाही, अधिक स्पष्ट बोलत नाही, कमी बोलतो, सबमिसिव्ह असा माझा स्वभाव आहे. आणि राजाभाऊ स्पष्ट बोलतात, कदाचित आक्रमक पद्धतीने बोलतात करत असतात. त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं, वसंतराव तुम्ही असे थोडेसे नम्रपणाने किंवा सबमिसिव्ह पद्धतीने बोलता आणि राजाभाऊ आक्रमक बोलतात. कार्यवाहाचं काम करत असताना राजाभाऊचं दडपण तुमच्यावर येतं का? म्हणजे थोडं थांबा. मी राजाभाऊंना बोलावलं आणि म्हणलं अध्यक्ष असं विचारतात मला, मी काय उत्तर देऊ? हसलो आम्ही सगळे. आणि मी त्यांना सांगितलं होतं की जेव्हा राजाभाऊ कार्यवाह होते तेव्हा मी कार्यवाह नाही असं मला कधी वाटलं नाही. आत्ता मी कार्यवाह आहे तर राजाभाऊ कार्यवाह नाही असं मला वाटत नाही. याच्यावरून आमच्या संबंधाचा जे स्वरूप आहे ते आपण लक्षात घेऊया. शरदराव किंवा मी किंवा राजाभाऊ जेव्हा एक 3-4 वर्षापर्यंत कार्यवाहाची गाडी ओढत होतो तेव्हा आमच्यामध्ये कोणत्या प्रकारचं एकमत होतं ते वर्णन करून सांगता येत नाही. पण हा 3-4-5-6 माणसांच्या सहमतीनं किंवा एकात्मतेनं संस्थेचं काम ओढण्याचा जो अनुभव आहे अतिशय आनंदी आहे, आनंददायी आहे, अतिशय आनंददायी आहे. त्यावेळेला अशा 30 आणि 40 अशी काही संस्कार केंद्र नव्हती. बीडपर्यंत फक्त काम होतं. 5-6 ठिकाणी फक्त आम्ही होतो. पण त्या सर्वांच्या 5-600 फक्त
शिक्षक असायचे किंवा कर्मचारी असायचे. त्याचं प्रशासनाचं काम बरीच वर्ष अगोदरपासून माझ्याकडे आहे. मी माजलगावला कार्यवाही इथे, प्रशासनाचं सगळं दप्तर माजलगावात. तरी परंतु त्याबरोबर मोबाईल फोनसुद्धा नव्हते. तरी परंतु आमच्यामधलं एकाच वेळेला होता होता लक्षात असं आलं की निर्णय पुष्कळ वेळेला सारखेच असायचे. निर्णय पुष्कळ वेळेला सारखेच असायचे. अंतरावर राहूनसुद्धा निर्णय मात्र सारखा असावा यातही काय गोड बंगाला कोणाला माहिती आहे. म्हणून त्यावेळेला मी असं म्हणत होतो की ही संस्था हे ईश्वरी कार्य आहे. यामध्ये आपल्या पाठीमागे परमेश्वर आहे. त्यामुळे याच पद्धतीने पुढे काम चालावं. या राजभाऊंच्या स्वभावातला आणखी एक गंमत, त्यांच्या तर माझ्या थोडा फरक आहे, तो त्याचा अनुभव आपल्या सर्वांना देखील असेल. नवीन कोणती गोष्ट ॲक्सेप्ट करण्याची माझा स्वभावही नाही आणि वृत्तीही नाही. मी आम्ही जे त्या काळामध्ये जे बोर्ड्स वापरले, ब्लॅक बोर्ड्स, कुठल्या तरी फळ्या जमा करायच्या, एकमेकाला जोडायच्या, त्याला कुठला तरी काळा रंग फासायचा, बोर्ड पेंटच असला पाहिजे असं काही नाही, तो मिळत नसे कधी कधी, आणि मग त्यावर लिहायचं. अडचण काय होती, एक तर त्यावर उमटायचं नाही. उमटलं तर समजा 2-3 दिवसामध्ये सगळा बोर्डच पुन्हा परत पांढरा होऊन जायचं, त्याच्यात पुन्हा काही लिहिता यायचं नाही. असं माझं एक एकूण वृत्ती किंवा स्वभाव किंवा माझी बुद्धिमत्ता, माझा मेंदू याप्रमाणे चालतो. एकदा तर अगोदर नीट उमटेपर्यंत स्थिर राहायचं आणि त्याच्यावर पुन्हा परत बदल मला जमत नव्हता. राजाभाऊ असं नव्हतं. नवीन चॅलेंज आल्याबरोबर त्याच्यावर आक्रमण असायचं. त्यांचे बोर्ड म्हणजे आताचे ग्लास बोर्ड्स, त्यावर लिहिणंही सोपं, मिटवणंही सोपं, पुन्हा लिहिणंही सोपं. त्यांची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता त्या प्रकारची आहे, माझी अशी नाही. हा दोघांच्या मधला एक फरक आहे. पण आमचा परिचय कसा झाला, केव्हा झाला हे मात्र सांगतो आणि पुन्हा पण माझं बोलणं थांबवतो. राजाभाऊंना मी विद्यार्थी असतानापासून ओळखतो, शालेय विद्यार्थी असतानापासून. आमच्या दोघांच्या मधला प्रभाकर कुलकर्णी पारगावकर नावाचा एक माझा मित्र होता. योगायोगानं आम्ही दोघेजण फिरायला बाहेर जात असतो. प्रभाकर कुलकर्णी पारगावकर यांचे नातलग होते. कोण आहे हा, पण या नातलग असेच नाही. तेव्हापासून मी ती व्यक्ती, राजाभाऊ धाडी व्यक्ती आणि एक थोडंसं अनुकूलतेचा पहिला कंस त्याच वेळेला डोक्यात निर्माण झाला होता. त्यांनाही माहिती नाही, त्याच्या लक्षातही नसेल कदाचित. त्यानंतर पुन्हा परत आला तो त्यांच्या विवाहाचा योगायोगानं. त्यात माझं कुठेही काहीच, परंतु त्यांची सासरवाडी पिंपळगाव आणि त्यांच्या मिसेस, बाकी सर्वांच्या सुलभाताई आणि माझी लीलाबाई ही माझ्या बहिणीची मैत्रीण. आणि मग ज्यावेळेला मला समजलं की असा योग म्हणून आला आहे, तेव्हा पुन्हा परत त्या कंसाला थोडीशी पूर्णाकृती प्राप्त झाली. योगेश्वरी विद्यालयामध्ये ते जेव्हा प्राध्यापक म्हणून झाले तेव्हा मी इथे नव्हतो, मी माजलगावला होतो. आणि इथे आल्यानंतर पुन्हा जेव्हा मला समजलं तेव्हा मी आपल्या भेटीला सहज 1-2दा गेलो. एकदा मी भारतराव गुरुजींबरोबर घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी चहापान झाल्यानंतर पुन्हा परत आलो. भारतराव गुरुजी म्हणाले, हे संघ कार्य करू शकतील का हो? तितक्यात मामा भेटले, मामा क्षीरसागर. काय म्हणता म्हणले, म्हणजे दाट नावाचे ते प्राध्यापक आहेत, चांगला स्वभावाचा माणूस आहे असं भारतराव म्हणाले. हो म्हणे, मी नाव ऐकून आहे. तुमचं काय संबंध? म्हणून माझी पहिल्यापासून ओळख आहे माझी. ते म्हणजे मग काय करायचं म्हणून ते स्वयंसेवक आहेत. पण राजाहूनच माहीत नाही आपण संघवाले आहेत म्हणून. जन्मतः असते संघवाले, त्यांना ती माहिती नाही. मी माझं निघून गेलो. त्यानंतर पुन्हा परत संपर्कातून राजाभाऊ आम्हाला सापडले. अगोदर विद्यार्थी परिषद त्याने काही काम केलं बरंचसं, त्यावेळेला संघ पण समजून घेतला आणि हळूहळू आमच्या परिवारातून झाले. हा असा संबंध यांचा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेशी, विद्यार्थी परिषदेशी आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेशी राहिला आहे. पुढचं जे काही आत्ता जे वर्णन सगळं झालं आत्तापर्यंत लोकांशी, ते वर्णन हे सगळं त्यांच्या पराक्रमाने त्यांनी ओढून घेतलेलं वर्णन आहे. अजूनही ते कायम आहे. बापूंनी, शरदरावने आत्ता जी अपेक्षा व्यक्त केली, 100 वर्ष
असण्याची मी त्याच भाषेत त्याच पद्धतीनं त्यांनी 101 वर्षाचं आयुष्य जगावं, ती जगण्याची पद्धतसुद्धा बापूंनी सांगितली, कर्मयोगात जगावं आणि न कर्म लिप्यते नरे याची युक्ती त्यांना सापडलेली आहे. ते सगळं पूर्ण करण्यासाठी परमेश्वरांनी उभयतांना दीर्घ आरोग्यपूर्ण आयुष्य द्यावं अशी विनंती करून मी थांबतो आहे. धन्यवाद.